या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट। शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रमी खेळतायत, रोहित पवारांचा आरोप। मी कोणताही गेम खेळत नव्हतो, मोबाईलवर आलेली जाहिरात स्किप करत होतो, तेवढाच व्हिडिओ रेकॉर्ड झाला। विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर कोकाटेंचं स्पष्टीकरण। लातूरमध्ये छावा संघटना आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। सुरत चव्हाणांची छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण। कृषी मंत्री कोकाटेंच्या रमी खेळाच्या व्हिडिओवरून छावा संघटनेनं तटकरेंच्या समोर पत्ते फेकल्यानंतर हाणामारीचा प्रकार। असंवैधानिक भाषेचा वापर केला, आमच्या नेतृत्वावर खालच्या भाषेमध्ये टीका केली म्हणून मारहाण केली। आम्ही साधू संत नाही, जशास तसं उत्तर देणार। मारहाण केल्यानंतर सुरत चव्हाण यांची प्रतिक्रिया। सुरत चव्हाण मारहाणीत असतील तर ते चूक आहे, मी समर्थन करणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंसारख्या मंत्र्यांना घरी बसवा, छावा संघटनेची मागणी। लातूरमधील छावा संघटनेनं सुनील तटकरेंची भेट घेत निवेदन दिलं। लातूरमध्ये छावाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे बॅनर फाडले। सुरत चव्हाणांनी मारहाण केल्यानंतर छावाचे कार्यकर्ते संतापले। छावा आणि इतर पक्ष संघटनेमधल्या कार्यकर्त्यांकडून आज लातूर बंदची हाक। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या मारहाणीनंतर भूमिका। जखमी विजयकुमार घाडगे पाटील लातूरच्या खासगी रुग्णालयात। महाराष्ट्रामध्ये वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील। 4 मंत्री नक्कीच घरी जात आहेत, 5वा गटांगळा खात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचं ट्विट। शेतकऱ्यांच्या पोरांना मारहाण केली, शेतकऱ्यांसाठी बड्या बाता मारता, राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का? छावा संघटनेच्या अध्यक्षांचा सवाल। तर अजित पवारांना याची किंमत चुकवावी लागेल, छावा संघटनेचा इशारा। राज्यामध्ये शेतकरी मरत असताना कृषी मंत्री रमी खेळतोय, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। अभिनेता आमिर खान, शाहरुख खानही सर्वच रमी खेळतात। मंत्री कोकाटेंच्या व्हिडिओवर मंत्री प्रताप सरनाईकांचा अजब विधान। ऑनलाईन गेमिंग ॲप संदर्भात छत्तीसगडमध्ये कारवाई, महाराष्ट्रामधील मंत्र्यांवर मात्र कारवाई होत नाही, राऊतांचा आरोप। तर शहानी टच्चू देण्यास सुचवलेल्या नावांमध्ये कोकाटेंचं नाव, राऊतांचा निशाणा। असा कृषी मंत्री महाराष्ट्रामध्ये कधी झाला नाही, शेतकऱ्यांच्या बोकांनी बसवलेल्या कृषी मंत्र्याला घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। अशा घटनांमधून जनतेच्या मनामध्ये आमदारांविषयी रागाचा संचय होत असतो, मर्यादा न ठेवता वर्तवणूक ठेवली तर लोकांना चुकीचा संदेश जातो। माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। असल्या कृषी मंत्र्यांकडून काय अपेक्षा करावी? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओवरून बच्चू कडू यांचा संताप। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अवस्था येड्याची जत्रा, पेड्याचा पाऊस अशी झाली असल्याची सुषमा अंधारेंची टीका। अजितदादांना अशी काय अडचण असेल, अशा लोकांना उमेदवारी द्याव्या लागतात, असाही विचारला सवाल। ठाकरे ब्रँड हा बाळासाहेबांचा ब्रँड होता, काँग्रेसबरोबर गेल्यावर ठाकरे ब्रँडचा बँड वाजला। प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे ब्रँड कधीच संपलेला आहे, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले। जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली तेव्हा ठाकरे ब्रँड संपला, मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। पक्षामधील लोक जात असताना नेता जल्लोष करतोय, आरोप आणि शिव्याशाप देण्याशिवाय काम नाही, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। आमचा आदित्य ठाकरेंवर विश्वास, फडणवीस आदित्य ठाकरेंची भेट झाली असावी असं वाटत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। एक व्यक्ती गावी निघून गेला तर भेट झाली असं म्हणावं लागेल, रोहित पवारांची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका। कृषी मंत्री अधिवेशनामध्ये रमी खेळतायत हे निंदनीय, सरकारला शेतकऱ्यांच्या विषयी काही देणं घेणं नाही, खासदार रवींद्र चव्हाणांची राज्य सरकारवर टीका। लातूरमधील मारहाणीच्या घटनेचे नांदेडमध्ये पडसाद, मराठा चळवळीतील पदाधिकारी आक्रमक, छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध। नांदेड शहरातील जिल्हा परिषद कॉम्प्लेक्स समोर टायर जळून निषेध। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिलंच अधिवेशन। डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यस्थीचे दावे, बिहारमधील मतदार फेरपडताळणी मुद्दे गाजण्याची शक्यता। घाटकोपरमध्ये एका महिलेचा मराठी बोलण्यास नकार, मराठी नाही बोलूंगी म्हणत परप्रांतीय महिलेची मगरुरी, मराठी बोलणाऱ्या नागरिकांना हिंदी बोलण्यास सांगितलं। बोलो बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीनं पालकमंत्री सतीश
जारकी होळींची भेट घेतली। कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये 100% कन्नड सक्तीचा फतवा, फतव्याला विरोध असल्याचं निवेदन पालकमंत्र्यांना दिलं। मुंबई पोलिसांच्या पथकाची जळगाव पोलिसांच्या मदतीनं प्रफुल्ल लोढांच्या जामनेरमधील निवासस्थानी झाडाझडती, घरातून लॅपटॉप, पेनड्राईव्ह तसंच मुलगा, पत्नी तसंच सुनेचा मोबाईल सुद्धा जप्त। प्रफुल्ल यांना अडकवलं जात असल्याचा कुटुंबियांचा आरोप। एकनाथ नाडकर्णींवरील निलंबनाची कारवाई मागे, निवडणुकीमध्ये शिस्तभंग केल्यामुळे कारवाई केल्याची माहिती। कारवाई मागे घेतल्यानंतर नाडकर्णींनी पालकमंत्री नितेश राणेंची भेट घेतली। वसईमध्ये आमदार स्नेहा दुबेंच्या पुढाकारानं जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयं पुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन। शिबिरात प्रवीण दरेकरांचीही उपस्थिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे धाराशिव तसंच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र आणि पक्षातील गटबाजी बैठक घेणार, तर सोलापुरात मेळाव्याला उपस्थित राहणार। मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ आज सांगली जिल्हा दौऱ्यावर, सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या वेळेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेणार। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आज जिल्हा शासनाची आढावा बैठक घेणार, अंबाबाई विकास आराखड्याच्या अनुषंगानं चर्चा करणार। युनेस्कोच्या यादीमध्ये 12 किल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे संध्याकाळी शिवराज्याभिषेक कार्यक्रम, मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित राहणार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी पेसा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना एकसर वेतन लागू, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गट अ ते गट ड पर्यंतच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ। चिपळूण तालुक्यामधल्या नायशी गावातील नांगरणी स्पर्धेला आमदार भास्कर जाधवांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात, भास्कर जाधव यांनी गायलं पारंपरिक गाणं। रामा 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 रामाच्या मागे मधी हो मागे मधी रामाच्या मागे मधी हो मागे मधी। मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात, मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी, दक्षिण मुंबईमध्ये पावसाचा जोर अधिक। संत सावतामाळींच्या भेटीसाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांच्या पालखीचं आरणकडे प्रस्थान, पंढरपूर ते आरण पायी पालखी सोहळा, आमदार अभिजित पाटील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी। जामनेरच्या वारकऱ्यांसोबत मंत्री गिरीश महाजन यांची पंढरीची वारी, पंढरपुरात भजन करत दिंडीमध्ये सहभागी। महाजनांच्या प्रयत्नातून जामनेरच्या 7,000 वारकऱ्यांची विशेष रेल्वे पंढरपूरमध्ये दाखल। रत्नागिरी जिल्ह्यामधील लोटे एमआयडीसी मधील लासा कंपनीसमोर क्रांतिकारी कामगार युनियनचं आंदोलन, लासा कंपनीच्या युनिट 2 आणि 3च्या बेकायदेशीर टाळेबंदी विरोधात आंदोलन। दिवा ते सीएसएमटी लोकल आणि फास्ट लोकलला दिव्यामध्ये थांबा देण्याची मागणी, अश्विनी केंद्रेंचं धरणं आंदोलन। रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप, एल्गार मोर्चाकडून रेल रोकोचा इशारा। पंढरपुरात काल संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाची हजेरी, गेल्या 1 महिन्यापासून पावसानं दडी मारली होती, मात्र पावसाच्या आगमनानं शेतकरी सुखावला। मांजरा परिसरात पावसाची हजेरी, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या सिंधुदुर्गमधील सावडाव धबधबा पर्यटकांच्या गर्दीनं फुलला, 20 ते 25 फुटांवरून कोसळतो सावडाव धबधबा, सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी। नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक धबधबे प्रवाहित, भावली धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी, पर्यटकांनी लुटला नृत्याचा आनंद। वीकेंडमुळे अंबोलीतील पर्यटकांची गर्दी, अंबोलीमधील कावळेसाद आणि हिरण्यकेशी भागामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणामध्ये 30% पाणीसाठा, अकोला शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली। भुसावळच्या हातनूर धरणाच्या 4 दरवाजांमधून विसर्ग, तापी नदीमध्ये 3,955 क्युसेकनं विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाच्या पेरणी क्षेत्रामध्ये 10% घट, कापसावर विविध रोग आणि होणाऱ्या खर्चामध्ये अधिक वाढ, हमीभाव मिळत नसल्यानं कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ। बुलडाणा जिल्ह्यामध्ये तुरीच्या पिकावर गेरूल सीड बिटल किडीचा प्रादुर्भाव, पानं पिवळी पडल्यानं झाडांची वाढ थांबली, उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता, कृषी विभागानं मार्गदर्शन करण्याची गरज। मुंबई झोपडपट्ट्यांच्या स्वयं पुनर्विकास प्रकल्पांना 10% वाढीव जागा आणि 4% व्याज सवलत, तज्ज्ञ समितीकडून 1 खिडकी योजना आणि स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस। साताऱ्यामधल्या कुसगावात बेकायदेशीर दगडखाणी आणि क्रशर विरोधात स्थानिकांचा लॉंग मार्च, बेकायदेशीर दगडखाणींवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। शिरूर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांवर भाजीपाल्याच्या घसरलेल्या भावांचा परिणाम, शेतकरी आर्थिक संकटात, पालेभाज्या, टोमॅटो, कोथिंबीर, पालक, मेथीला योग्य भाव मिळेल ना। यवतमाळच्या साकुरहेटीमध्ये घरामध्ये गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजा, गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदला, तसंच त्या ठिकाणी लिंबू, नारळ, ओटीचं सामान, हळद, कुंकू आढळलं।
नंदुरबार जिल्ह्यामध्ये जीर्ण झालेल्या ग्रामपंचायतींना आता नवीन इमारती मिळणार. लवकरच ग्रामपंचायतीच्या 22 इमारती दर्जेदार तयार होणार. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.